भू स्वाहा अग्नये इदं नमः। भुव स्वाहा वायवे इदं नमः। स्वस्वाहा सूर्याय इदं नमः। भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दत्ते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 87वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. अग्निपाठाचे अभंग. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. यज्ञ याग करणे सोपे कर्मपरी, कर्मकांड म्हणून उपेक्षिते. व्यवहारिक कर्म सदा करणे भाग, मग यज्ञ कर्म सोडावे का. यज्ञांत खूप यज्ञ गुह्यम असे, श्रेष्ठांनी स्तविले परमात्म्याशी. म्हणून मेधा विनवी सर्वजना, यजोनी धन्य करा आपुल्या हाता. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. उद्धवाला आता देव म्हणजे एक 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 गोष्टी स्वरूप सगळं आपलं सांगतायत आणि सर्व पुढं पुढं त्यांचा प्रवास चालू झालाय. देव सांगतायत की भिन्न भिन्न सिद्धींची नावं, सिद्धी कशामुळे प्राप्त होतात आणि त्या सिद्धी काय असतात. देव सुरुवातीलाच उद्धवाला सांगतायत की जितेंद्रियस्य युक्तस्य जित श्वासस्य योगिनः मयी धारयतश्चेत उपतिष्ठन्ति सिद्धयः. प्रिय उद्धवा, जेव्हा साधक इंद्रिय प्राण मनाला आपल्या वश करून आपले चित्त माझ्यात लावू लागतो, माझीच धारणा करतो, तेव्हा त्याच्या समोर अनेक सिद्धी हात जोडून उभ्या राहतात. आणि हे अखंड करावं लागतं, अव्याहत त्याच्यात रत होऊन करायला पाहिजे. मग उद्धवजी म्हणाले, कया धारण या कस्तित कथस्वित सिद्धरच्युत कती वा सिद्धयो ब्रूही योगिनाम सिद्धिदो भवान. म्हणजे मला काही हे देवा कळत नाही अच्युत, कोणची धारणा करायला पाहिजे, अशी कोणची धारणा केल्यामुळं कशा प्रकारे कोणत्या कोणत्या सिद्धी प्राप्त होतात, त्यांची संख्या किती. आपणच योग्यांना सिद्धी देता, तरी आपण म्हणजे कृपा करून मला त्याचं विस्तृत वर्णन सांगा. असं उद्धवाच्या समोर काय म्हणजे साक्षात भगवंतच आहेत, त्यामुळे तो एक एक मनात येतील त्या शंका विचारतोय. देव त्या सगळ्या निरसन करतायत. देव सांगतात, सिद्धयोष्टा दश प्रोक्ता धारणा योग पारंगैही तासामष्टौ मत प्रधाना दशैव गुणहेतवः. धारणा योगात पारंगत अशा योग्यांनी 18 प्रकारच्या सिद्धी सांगितल्या आहेत, पण त्यातील 8 सिद्ध्या तर प्रधानतेने माझ्यातच राहतात, म्हणजे भगवान स्वतःमध्ये. दुसरीकडे थोड्या कमी अधिक आणि 10 सत्व गुणाच्या विकासाने प्राप्त होतात. आणि मग त्याच्यातल्या 3 सिद्ध्या शरीराच्या आहेत, म्हणजे अणिमा महिमा लधिमा. ह्या 3 सिद्ध्या आपण किमान ह्या सिद्ध्यांची नावं ऐकलेली असतात. इंद्रियांची ह्याच्यात इतकं व्यवस्थित वर्णन व्यासांनी केलेलं आहे. इंद्रियांची एक सिद्धी आहे प्राप्ती, लौकिक व पारलौकिक पदार्थांचा इच्छानुरूप अनुभव करणारी सिद्धी. वास्तविक जीवाला म्हणजे सिद्ध्या या काय सांगितलेलं आहे की अडचणी आणणारे आहेत. म्हणजे भगवंताकडे ज्यावेळेस माणूस जायला लागतो किंवा साधक उच्च जास्तीत जास्त वेगाने प्रवेश करायला लागतो, त्यांच्यासमोर येणारे अडथळे म्हणजे या सिद्ध्या आहेत, असं उत्तम साधक मानतात. की त्याच्यात अडकलं की संपलं. त्या सिद्धी इतक्या मोहक असतात की आपोआप त्यात जीव अडकतोच, रमतोच, आणि मग तेच नकोय व्हायला. जे निष्णात साधक असतात किंवा भक्त असतात ते या सिद्ध्यांना काही किंमत देत नाहीत, किंवा मुळात सिद्धी ह्या आपल्यासाठी नसून भगवत प्राप्तीच्या मार्गात काही अडचणी आल्या तर त्या दूर करण्यासाठी आहेत, किंवा समोर आपल्या काही विवंचना दिसली कुणालाही,
परोपकारार्थ आहेत असं त्याचं स्वरूप असायला हवं. पण जर त्या सिद्धींचा स्वतः वापर करायला सुरुवात केली तर त्या जशा आल्या तशा नष्ट होतात आणि माणूस त्याच्यातच गुरफटतो आणि इतकी अधोगती होते की खड्ड्यात पडतो. म्हणून त्या सिद्धींच्या बाबतीत खूप जपून राहायला पाहिजे. म्हणजे भक्त तर सगळेजण, भक्तांनाही योग्यांना ज्या सिद्धी प्राप्त होतात तशा सर्व सिद्धी भक्तांना सुद्धा प्राप्त होतात. गोंदवलेकर महाराजांनी असं सांगितलेलं आहे की बेलसरे काका म्हणायचे की आपसुकच तुम्ही नामस्मरणाला जर वाहून घेतलं तर तुम्हालाही योग्यासारख्या सिद्धी योग्याला ज्या प्राप्त होत असतात त्याच सिद्धी प्राप्त होतात. मग आता ह्या कोणत्या कोणत्या सिद्धी आहेत आणि नेमक्या त्याच होतात का? आणि तसं अनेक आपल्याला जे यम नियम आसन प्राणायाम हे जे लावून दिलेले आहेत योग्याला, हे नुसते नियम नाही आहेत. त्याच्यात ते पतंजली योगामध्ये जितके सूक्ष्म सांगितलेले आहे की तुमच्या मनातली म्हणजे अहमपणा म्हणा किंवा हव्यास ममत्व हे इतकं जायला पाहिजे, इतकं जायला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला ह्या सिद्धी जर प्राप्त झाल्या आणि ते जर ममत्व असेल किंवा लोभ असेल तर तुम्ही खड्ड्यातच जाता, म्हणजे संपतं सगळं. जो तुमचा झालेली प्रगती असती, प्रगती झाल्यामुळे सिद्धी प्राप्त होत असतात. ईश्वराजवळ जाताना ईश्वर तुम्हाला भरपूर देतो. खरं तर ह्याच्या कैक प्राप्त करायचं असतं, म्हणजे तुमच्या प्रत्यक्ष परमात्मा तुम्हाला विकला जात असतो, स्वतःला देऊन टाकत असतो. पण आपण त्या सिद्धीमध्ये अडकून बसलो की एखाद दुसऱ्या सिद्धीत अडकलो की अडकून जातो आणि संपवतो, आपले प्रगती खुंटते. म्हणून त्याला अडथळे म्हणतात. भक्त योगी सुद्धा अडथळेच म्हणतात. पण ह्या इतक्या सूक्ष्म आहेत आणि इथं भागवतामध्ये व्यासांनी, भगवान श्रीकृष्णांनी इतक्या सविस्तर वर्णन केलेलं आहे की मला वाटतं सिद्धींच्या बाबतीत दुसरीकडे कुठं जायची गरजच नाही. ह्याच सिद्धी सर्व म्हणजे आपल्याला ह्याच्यातून सविस्तर कळतात. इतक्या सूक्ष्मपणे त्याच्यातले फरक काय हे सगळं सांगितलेलं आहे. इंद्रियांची एक सिद्धी आहे प्राप्ती, इंद्रियांची झाली. पण देहाच्या पातळीवर ज्या आहेत त्या अणिमा, महिमा आणि लदिमा, ह्या देह सूक्ष्म करायचा, मोठा करायचा, हे जे आहेत त्या, आणि पदार्थाच्या इच्छानुरूप अनुभव करणारी जी सिद्धी आहे ती प्राकाम्य, माया आणि तिच्या कार्यांना संचलित करणारी व इच्छेनुरूप संचलित करणारी सिद्धी म्हणजे इशिता, विषयात राहून त्यात आसक्त न होणारी सिद्धी वशिता, ज्या ज्या सुखाची कामना करावी तिच्या सीमेपर्यंत पोहोचवणे ही कामवसीयता नावाची 8वी सिद्धी आहे. आणि या 8ही सिद्धी माझ्यात स्वभावतः राहतात, त्यांना मी देतो, त्यांना अंशतः प्राप्त होतो. म्हणजे ह्या सिद्धी ज्यांना मी देतो त्यांना मीच अंशतः प्राप्त होत असतो असं देव स्वतः सांगतात. आणि मग त्याशिवाय अन्य काही सिद्ध्या आहेत आणखीन, म्हणजे अशा श्रेष्ठ पुरुषांनी सांगितलेले आहेत. मला वाटतं जय कृष्णमूर्ती आहेत त्याच्या लक्षात नाही की आपोआप अनेक सिद्ध्या प्राप्त होत असतात. ह्या सिद्ध्यांमध्ये नावही नाही आहेत, पण आपसुक तुम्हाला म्हणजे काही तुम्ही जर ध्यानधारणा करायला लागलात तर आपोआप अनेक सिद्ध्या प्राप्त होतात की ज्याचे उल्लेख नाही आहेत, त्या तुमच्या वैयक्तिक असतात आणि ते तुम्हाला ओळखायला यायला पाहिजेत असं ते म्हटलेले आहेत. आणि ओळखून म्हणजे करायचं काहीच नाही, उलट त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं की जेणेकरून आपण अडकणार नाही किंवा आपली अधोगती होणार नाही, यासाठी साधकांनी तिकडे पाहावं फक्त असं सांगितलंय. ह्या सिद्ध्या, अन्य काही सिद्ध्या शरीरात भूक तहान या वेगांचे न होणे, तहान न लागायला पाहिजे, भूक लागायला नाही पाहिजे. आपण योगात स्थिर असताना ह्या कोणत्या शारीरिक व्याधींचा त्रास होऊ नये त्यासाठी मिळणारी सिद्धी, खूप दूरची वस्तू दिसणे व खूप दूरचे ऐकणे, मनाबरोबर शरीर ज्या ठिकाणी पोचणे, म्हणजे कुठंतरी दूरच मनाने संकल्पाने मन तिथं काय चालू असेल म्हणता क्षणी पोचणं, आपण तिथं पोचलो याची जाणीव होणं, तिथं काय चाललंय दिसणं, पाहायला मिळणं, इच्छेने शरीर सोडणं, अप्सरांसह होणारे देव क्रीडा दर्शन, म्हणजे अशा वातावरणात आत्ता आपण बघतोय, तुम्ही मला बघताय, म्हणजे आपल्याला काही बाकीचं दिसत नाहीये, पण इथं सुद्धा आपण जिथं असतो तिथं आसपास सुद्धा अनेक देवी देवतांचं दर्शन होऊ शकतं. आणि हे जर आपल्याला सिद्धी प्राप्त झाल्या, आपण त्याच्यात उच्चता गाठली योगामध्ये किंवा नामामध्ये, भक्तीमध्ये, तर ते सर्व आपल्याला सहज उघड्या डोळ्यांनी दिसतं.
आणि त्या सिद्धींचं म्हणून नाव सांगितलंय. देव क्रीडा दर्शन, संकल्प सिद्धी, सर्व ठिकाणी सर्वांकडून कोणत्याही कुरकुरूशिवाय आज्ञापालन. म्हणजे लोक एरवी छोट्या छोट्या कामात दुर्लक्ष करतात, आपलं ऐकत नाहीत. पण जर एकदा तुम्ही सिद्ध झालात तर लोक काहीही, तुम्ही नुसता संकल्प करायचा अवकाश, की लोक तत्परतेने तुमच्या ते संकल्प सिद्ध करायला तत्पर होतात. भूत भविष्य वर्तमान गोष्ट जाणणे, शीतोष्ण राग द्वेष सुख दुःखादी द्वंद्वांना वश न होणे, दुसऱ्याच्या मनातील गोष्ट जाणणे आणि कोणाकडेही म्हणजे अग्नी सूर्य जल विष आदी शक्तींना स्तंभित करणे, कोणाकडून पराजित न होणे, या 5 सिद्ध्या योग्यांना प्राप्त होत असतात. तसेच प्रिय उद्धव, योग धारणेने ज्या सिद्धी प्राप्त होतात त्याच्या नामनिर्देशासह मी वर्णन केले. आता कोणत्या व त्या कशा प्राप्त होतात, म्हणजे आता नुसतं काय काय सिद्धी आहे त्यांची नावं घेतली, पण आता त्या कोणत्या सिद्धी कशामुळे होतात हे अतिशय सूक्ष्म फरकाने देव सांगतात. म्हणजे जसं काही हा उद्धवाला त्या प्राप्त होणार आहेत आणि त्या दिसणार आहेत, त्याचा अनुभव येणार आहे, त्यावेळेस तो जागरूक राहायला पाहिजे. म्हणून हे देव सांगतात जवळजवळ, प्रिय उद्धवा, पंचमहाभूतांच्या सूक्ष्मतम मात्रा माझे शरीर आहे. म्हणजे आपण पृथ्वी आप तेज वायू आकाश आपल्यात आहे म्हणतो, पण अतिशय सूक्ष्म भाग आपल्या शरीरात आहे. म्हणजे त्यांचं संचलन आहे की असं समाहित झालेले आहेत. जो साधक माझ्या केवळ त्या शरीराची उपासना करतात, मनास तदाकार बनवून त्यात लावतात, अर्थात माझ्या तन्मात्र शरीराशिवाय अन्य काही चिंतन करत नाही, त्यास अणिमा नावाची सिद्धी मोठ प्राप्त होते. आणि मग ते अणिमा म्हणजे अणू एवढं शरीर होतं, आणि तुम्ही एखादा मोठाच्या मोठा दगड असेल, शिळा असेल, आणि तर त्या शिळेच्या आत काय आहे हे पाहायचं सुद्धा तुम्हाला, म्हणजे तुम्ही मनाने कल्पना केली की तुम्ही इथं पोहोचता देहाशिवाय. हे त्यांनी सांगितले की दगड असो शिळा असो आधीत प्रवेश करण्याची शक्ती आणि अणुमा या सिद्धीमुळे आपल्याला प्राप्त होते. अतिशय अणू एवढं रूप घ्यायचं आणि त्याच्यात प्रवेश करायचा, ही सिद्धी प्राप्त होते. महत्त्वाच्या रूपातही मीच प्रकाशित होतो. त्या रूपातील सर्व व्यावहारिक ज्ञानाचे केंद्र मी आहे. जो माझ्या ह्या रूपास आपल्या मनास तदाकार करतो, तन्मय होतो, त्यास महिमा नावाची सिद्धी प्राप्त होते. व अशा प्रकारे आकाशादी पंचमहाभूतात जे माझेच शरीर आहे, वेगवेगळे मन लावल्यामुळे त्यांची वेगळी तदनुसार महत्ता प्राप्त होते आणि त्याला महिमा असं म्हटलं जातं. म्हणजे इप्सित अंतर्गत जे आहे ते प्राप्त होतं. त्यानंतर जो योगी वायू आदी 4 भूतांना परमाणुरूप माझेच स्वरूप मानतो, म्हणजे वायू आदी म्हणजे पंचमहाभूतांचं पृथ्वी आप तेज वायू आकाश, ही जी वायू सह 4 आणखीन 4 ती जी तत्व आहेत ते माझं स्वरूप समजून चित्ताला त्या म्हणजे वायू रूप बनवलं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी मांडे भासताना म्हणजे जे केलाय प्रयोग, ते पाठीमध्ये तेज तत्वात स्वतःच रूप संपूर्ण मन तिथं तेज तत्वात विलीन करून पाठीशी संलग्न केलं, ते आपोआप ते तापलेल्या तव्यासारखं झालं. हे सहज भाग त्यांना येत होता, म्हणजे ते कधीही वापरत नव्हते. पण त्या दिवशी मुक्ताबाईंच्या हट्टामुळे ते सगळ्यांनी लोकांनी अपमान केला, मांडे भाजायला हे मिळाले नाही, त्यावेळेस ते त्यांनी प्रयोग केलाय. पण ती एक प्रकारची सिद्धीच. आणि ते काय करणं म्हणजे तिथं एका ठिकाणी ते शरीराने शक्ती आपलं सगळं मन एकाग्र करणं आणि तदनुसार त्या चित्ताला तदाकार करणं, त्यांनी लधिमा नावाची सिद्धी प्राप्त होते. त्यास परमाणुरूप काळाप्रमाणे सूक्ष्म रूपही धारण करता येते. म्हणजे हे सामर्थ्य आपोआप येतं. म्हणजे एक तर मोठं रूपही धारण करता येतं जसं हवंय तसं पंचमहाभूतातलं, आणि अगदी सूक्ष्म रूप पण धारण करता येऊ शकतो. म्हणजे पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांचीच गोष्ट की ज्यावेळेस ते प्रवासाला नामदेव महाराजांबरोबर गेले होते, तेव्हा त्यांनी अतिशय छोटं रूप घेतलं आणि ते नामदेव की काहीतरी
म्हणजे विहीर आहे नामदेवची, त्याला काहीतरी शब्द हिंदी शब्द आहे तो स्पेसिफिक, राजस्थानमध्ये आहे आजही ती. तर त्या विहिरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज योगी असल्यामुळे ते छोटस रूप घेऊन स्वतः खाली गेले, पाणी पिलं. मी तुमच्यासाठी आणू का, नामदेव महाराजांना विचारलं. नाही, मला इथंच तो वाचवेल, देव वाचवायचा असला तर, नाही तर मी इथंच मरेल. आणि हे जे त्यांनी स्वतःच्या सिद्धीचा उपयोग करून ज्ञानेश्वर महाराज आत खाली गेले आणि ते छोटं शरीर केलं होतं, ह्या सिद्धींचा वापर केला. जो सात्विक अहंकारात माझे रूप समजतो, माझ्या त्या रूपास चित्ताची धारणा करतो, तो समस्त इंद्रियांच्या अधिष्ठाता होतो. असे माझे चिंतन करणारा भक्त प्राप्ती नावाची माझी सिद्धी प्राप्त करतो. म्हणजे सात्विक अहंकाराला बघतो, म्हणजे चांगल्या अर्थाने ते म्हणजे की तदाकार होतो, भगवत स्वरूप एक प्रकारे, आणि मग त्याला ती जी प्राप्त होते त्याला प्राप्ती म्हटलं जातं. म्हणजे सगळं जे चिंतन करते त्याला अधिष्ठान भगवंताचं असतं. जो पुरुष, त्यानंतर पुढच्या ह्याच्यात सांगितलंय की महत्यात्मनी यसूत्रे धारये मयी मानसम प्राकाम्यम पारमेष्ठ्यम मे विंदते व्यक्त जन्मनः. जो पुरुष माझ्या महत्त्वाभिमानी सूत्रात्म्यात आपले चित्त स्थिर करतो, त्यास मी अव्यक्त जन्मा म्हणजे सूत्रात्म्याची प्राकाम्य नावाची सिद्धी प्राप्त होते, ज्यामुळे त्यास इच्छेनुरूप हवे ते भोग प्राप्त होत असतात. हे म्हणजे जो पुरुष माझ्या महत्त्वाभिमानी सूत्रात आपले चित्त म्हणजे सगळ्यात भगवंताचं सर्वत्र व्यापकत्व लक्षात घेऊन त्याच्यात चित्त एकाग्र करतो आणि त्याचा सूत्रधार भगवान आहे हे कुठेतरी मनात खुणगाड बांधतो आणि त्यामुळं हवे ती वस्तू इच्छा करतो, तेव्हा त्याला ते वाटेल त्या गोष्टी प्राप्त होतात आणि त्याला त्यांनी प्राकाम्य सिद्धी म्हटलंय. कोणची कामना करायचा अवकाश त्या सिद्धी प्राप्त होतात. जो त्रिगुणमयी मायेचा स्वामी माझ्या कला स्वरूप विश्वरूप धारणा करतो, तो शरीरे व जीवांना आपल्या इच्छानुरूप प्रेरित करण्याचे सामर्थ्य त्यास प्राप्त होते. त्याला ईशत्व सिद्धी असं म्हटलेलं आहे. नंतर जो योगी माझ्या नारायण स्वरूपास, त्यास तुरीय भगवान पण म्हणतात, मन लावतो म्हणजे साक्षात भगवंतात मन लावतो, त्याला माझे स्वाभाविक गुण त्यात प्रगट होतात, त्याला वशिता नावाची सिद्धी प्राप्त होते. आणि जिथं भगवान आहे तिथं दुसऱ्यांचं वर्चस्व टिकत नाही किंवा बाहेरचा भेदच राहत नाही, सगळे आपोआप त्याला वश होतात, म्हणजे सगळे भगवत स्वरूपाकडे खेचले जातात, म्हणून त्याला वश होतात म्हटलंय. म्हणजे आपण म्हणायचं असं मला वाटतं, कारण भगवंताची ताकदच ती आहे, म्हणून मला ते वाटलं. निर्गुण ब्रह्म पण मीच आहे. जो आपले मन माझ्या या ब्रह्मस्वरूपात स्थिर करतात त्यांना परमानंद स्वरूपिणी कामवासीयता नावाची सिद्धी प्राप्त होती. निर्गुण निराकारात जर मन स्थिर केलं आणि अखंड केलं, आपली बुद्धी तदाकार केली, मन तदाकार केलं, तर आपोआप त्याला ही अत्यंत पुढची म्हणजे उच्च अवस्था कामावसायता, म्हणजे ह्याने सर्व कामना सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इच्छा करायची इच्छाच संपुष्टात येते, म्हणजे कामनाच संपुष्टात येते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आधी कामना हे झालं की पूर्ण होतं, हे झालं की पूर्ण होतं, हे झालं की पूर्ण, म्हणजे माणसाला एखाद्या वेळेस वाटतं की हाव सुटण्याची शक्यता आहे. सामान्य माणसाला सुट्टी, म्हणजे साधक घसरायचे चान्स कुठं असतात ते इथंच असतात. पण ज्याचं ध्येय ठरलेलं आहे, हे अडथळे हे लक्षात आलेलं आहे, ठराविक काळापुरतं हे आपल्याला प्रगतीसाठी आपल्या भगवंतानी समोर दिलेले म्हणजे काय मधाचं बोट साठवले समजलं, ते समजून जर गेला तर तो म्हणतो की आता बस ना, सगळं मिळणार आहे, भगवानच आपल्याला पाहिजे ते हवं ते मिळणार आहे. मग आपण हवं ते असं मागं लागायची काय गरज आहे, म्हणून काहीच नाही. तो त्याच्यात ह्या काहीही मागं लागायला जात नाही, कारण सर्व इच्छा उपशम होतात, शांत होतात. मला काही मागायचं, हवं तेव्हा सगळं मिळतंय, मग आता काही मागायचं नाही. हा खरा साधक, खरा योगी. पण बऱ्याच फसतात तिथं. हे प्रिय उद्धव, माझे ते रूप जो श्वेतदीपाचा स्वामी आहे
अत्यंत शुद्ध आणि धर्ममय आहे. तो जो त्याची धारणा करतो तो तहान भूक, सुखदुःख, जन्म मृत्यू अशा 6 उर्मींवाचून मुक्त होतो. त्यास शुद्ध स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणजे त्याला द्वंद्वच राहत नाही, कारण सगळेच भाव संपतात आणि अहमपणा संपतो. त्याचा अहंकार विलयाला जातो आणि तो म्हणजे काहीच राहत नाही. तो भगवतमय होतो. मीच समष्टी प्राणस्वरूप आकाशात्मा आहे. जो माझ्या ह्या स्वरूपास मनाद्वारे अनाहत नाद चिंतन करतो त्याला म्हणजे अत्यंत दूरचं ऐकायचं, सूक्ष्म कानाने काय ऐकायला येतं. बऱ्याचदा कानावर हात ठेवून सुद्धा ऐकणारी लोक असतात. त्याच्यातूनही काही ना काहीतरी ध्वनी येतो. हात कसा कमी जास्त करू त्याप्रमाणे वेगवेगळे ध्वनी येतात. पण ह्याच्यातून जर त्याच्यात माझं तदाकार करून त्या श्रवण शक्ती किंवा तो जो आवाज येतोय त्या आवाजामध्ये मन तदाकार केलं तर दूर श्रवण ही सिद्धी प्राप्त होते. आणि नावाच्या सिद्धीने संपन्न होतात. आकाशात उपलब्ध होणाऱ्या विविध प्राण्यांच्या बोली सुद्धा ऐकू येतात आणि समजतात. कितीतरी पक्षी झाडावर चिवचिवाट करतात. आपण म्हणजे त्यांच्यात काही फारसं तथ्य असेल आपल्याला वाटत नाही, पण ते जे बोलतात ते समजायची कुवत आपली निर्माण होते. पूर्वीच्या काही लोक हे जाणायचे, पक्ष्यांची भाषा यायची वगैरे म्हणतात. ते या प्रकारच्या ह्या सिद्धी आहेत. जो योगी डोळ्यात सूर्य व सूर्यात डोळा संयुक्त करतो आणि दोघांच्या संयोगाने मनोमन माझे ध्यान करतो, त्यांची दृष्टी सूक्ष्म होते व त्याला दूरदर्शन सिद्धी प्राप्त होते. तो साऱ्या संसाराला सहज बसल्या जागी पाहू शकतो. भाव्यात इतक्या लांबचं 1000-2000 किलोमीटरचं दूरचं सुद्धा तो सहज पाहू शकतो. मन शरीरास प्राणवायूसह माझ्याशी संयुक्त करणे आणि माझी धारणा करणे त्याने मनोजव नावाची सिद्धी प्राप्त होते. आणि त्यामुळे तो योगी जिथे कुठे संकल्प करेल तिथे तत्काळ पोचतो. म्हणजे त्याचे शरीर तिथे पोचते. ज्यावेळी योगी मनास उपादान कारण बनवतो, कोणत्या देवादिकांचे रूप धारण करू इच्छितो तर तो त्यानुसार ते रूप धारण करू शकतो. आणि त्याचे कारण हे की त्याने आपल्या मनाला चित्ताला माझ्याशी जोडलेले असते आणि माझ्या त्या रूपात तन्मय केलेले असते, जे रूप त्याला अपेक्षित असते. जो योगी दुसऱ्या शरीरात प्रवेश करू इच्छितो त्याने अशी भावना करावी की मी त्या शरीरात आहे. अशा वेळी त्याचा प्राण वायू रूपाने त्याच्या शरीरात जाईल. असे जो एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाणाऱ्या भुंग्याप्रमाणे सहजतेने जातो, अशी सिद्धी त्याला प्राप्त होते. योग्यास जर त्या सिद्धीचं नाव नाही दिलेलं, पण म्हणजे ह्या ज्या आता इथं ह्या सिद्ध्या ज्या आहेत या वेगवेगळ्या काय काय सिद्ध्या प्राप्त होऊ शकतात याचं वर्णन आहे. या बाकी सगळ्या सिद्ध्या मुख्य सांगून झाल्या. योग्यास जर सूक्ष्म शरीर त्याग करायचे असेल तर म्हणजे माऊली जे बसले किंवा सर्व योगी जे ध्यान आपला देह त्यागतात ध्यान धारणेत बसून किंवा समाधी घेणार म्हणतात आणि समाधी घेतली जाते. ही समाधी घ्यायचं जे स्वरूप आहे ते काय करतात आणि ते कसे समाधी अवस्थेत जातात ते वर्णन म्हणजे माऊलींनी थोडक्यात कशी समाधी घेतली हे सांगितलंय. आपण समजायला हरकत नाही असं वाटतं. योग्यास जर शरीर त्याग करायचे असेल तर त्याने टाचेने गुदद्वारास दाबून प्राणवायूला क्रमशः हृदय, वक्षस्थल, कंठ आणि मस्तकात नेऊन मग ब्रह्मरंध्राद्वारे ब्रह्मास लीन करून शरीर त्यागावे. जर त्यास देवांच्या विहारस्थानी क्रीडा करण्याची इच्छा असेल तर माझ्या शुद्ध सत्वमय अंश स्वरूपाची भावना करून असे करण्याने सत्वगुणाच्या सुरसुंदरी विमानावर बसून त्याच्याजवळ आपोआप येतात. म्हणजे ही एक सिद्धी प्राप्त होऊ शकते. नंतर ज्या पुरुषाने माझ्या सत्यसंकल्प स्वरूपावर आपले चित्त स्थिर केले, त्याच्या ध्यानात संलग्न आहे, तो आपल्या मनास हवे तेव्हा हवे ते संकल्प करतो आणि ते त्याला लगेच प्राप्त होतात. म्हणजे असे अनेक लोक असे असतात की ते म्हणता क्षणी ते त्यांना लगेच प्राप्त होतं, मिळतं. हेही एक आपण वर एक पाहिली, पण ते नाव देऊन दिलेले आहे नारायण स्वरूप आणि वशिता वगैरे ह्या ज्या दिलेल्या त्याच्यात येऊन गेले, पण तरी सुद्धा ह्याच्यात भगवंताने शिवाय एकदा
सामान्य साधकांसाठी वेगवेगळ्या वर्णन केले, त्याच्यात पुन्हा हे सांगितलेलं आहे की नुसती इच्छा करायची अवकाश, की तुमच्या समोर हात जोडून सर्व ते पदार्थ गोष्टी हव्या त्या उभ्या असतात. मी ईशित्व वशित्व या दोन सिद्धींचा स्वामी आहे. म्हणजे ते मी मगाशी म्हणले ना वशित्व, त्याप्रमाणे म्हणून कधी कोणी माझी आज्ञा टाळत नाही. जो माझी ज्या स्वरूपाचे चिंतन करतात तो त्या भावाने युक्त होतो. माझे पण आज्ञा कोणी टाळूच शकत नाही, म्हणजे टाळायची इच्छाच होत नाही. आतून प्रत्येकाला भाव होतो की हा आज्ञा टाळू नये. ज्या योग्याचे चित्त माझी धारणा करत करत माझ्या भक्तीच्या प्रभावाने शुद्ध होतो, त्याची बुद्धी जन्म मृत्यू आदी विषय पण जाणते, अदृश्य विषय पण सहज जाणते. इतकेच नव्हे तर भूत भविष्य वर्तमान सर्व त्याला समजते. ह्या सिद्धींचे प्रभाव केवढे प्रचंड आहेत. काहीही होतं, पण याच्यात अडकून साधकाने पडायचं नाही. पुन्हा पुन्हा सांगितलं गेलेलं आहे की हे अडथळे आहेत, नेमका माणूस ह्याच्यातच फसतो. आपण मागच्या वर्षीच्या ह्याच्यात एक गोष्ट पाहिली की नाशिकचे म्हणजे अचानक बडोद्याहून नाशिकला पाहुणे म्हणून आलेले असतात स्वामींचे भक्त, आणि त्यांना तिथे त्र्यंबकेश्वरला असा सिद्ध कोणीतरी माणूस आहे कळतं की जो नुसतं हातात काहीही धरा, कोणताही धातू त्याच्यापासून सोनं बनवतो असं कळतं. आणि रांगा लागत असतात, लोक बघायला खूप जात असतात. आणि मग हा गेल्यावर म्हणतो अरे हे चुकीच आहे रे, त्याचा अभ्यास झालेला असतो, त्यांनी माहिती असला तर तो म्हणतो हे सोडा, तुम्ही त्याच्या स्वामींना शरण जा, ह्याच्याने तुमचा धोका आहे, तुम्ही बंद करा. त्या माणसाला खूप राग येतो, कारण आतापर्यंत त्याची खूप वाहवा झालेली असते त्याच्या सिद्धीची. अरे सिद्धी म्हणजे तुझ्या मार्गातला कुणाच्याही मार्गातला अडथळा असतो, हे त्यांनी कधीही म्हणजे ज्या अर्थी तो या लेवल पर्यंत गेला त्या अर्थी त्यांनी ऐकल्याशिवाय राहिला नसेल, पण ते पचनी पडत नाही माणसाच्या, हे सगळ्यात वैषम्य आहे. आणि मग तो माणूस दुसऱ्या दिवशी त्याची सिद्धी निकामी होती. मनोमन तो म्हणतो की स्वामी बघा बा, या माणसाचं कल्याण करा. आणि कोणतीही निर्मळ मनाने केलेली प्रार्थना पोचते, तशी स्वामींना ती प्रार्थना पोचते. आणि मग हे कोण दुसऱ्या दिवशी त्याची सिद्धी चालत नाही, सोनं होत नाही. मग तो इतका संतापतो, तो म्हणतो कल आया जो आया था मेरे पास, वही उसने वो छीन ली, कोई स्वामी स्वामी करता था वो उसको भेज दो बोलता था, उसको शरण जाओ बोल रहा था, कोण आहे मालूम नाही. आणि मग ह्याला लोक बातमी कळल्यावर सांगतात असं असं. हा पुन्हा तिथं जातो, तो इतका संतापतो आणि तो मोठाच्या मोठा दगड घेऊन त्याच्या अंगावर धावून जातो की माझी सिद्धी गेली तुझ्यामुळं. तर तो दगड त्याच्याच अंगावर पडतो. आणि त्यावेळेस म्हणजे त्याला दिसतं जे स्वामींकडनं काहीतरी सोन्याचा डोंगर वगैरे दिसतो, स्वामींचं दर्शन होतं ना. ते म्हणजे त्यांनी सांगतात, त्या माणसाला शरण जातात. ती आता मला एवढे सविस्तर लक्षात नाही, पण एकूण काय, संत एकदा शरण जा, यांचं कल्याण करा म्हणल्यावर संत अशा खूप खूप लोकांच्या अशा सिद्धी घडत केलेल्या आहेत. त्या सिद्धींचं काही लोकांना कल्पनाही नसते. अघोरमणी मा स्वामी रामकृष्णांच्या भक्त तर त्यांच्याकडे बालमूर्ती असते कृष्णाची, तर त्याला रोज रामाची मूर्ती असते, कारण कौशल्याचं उल्लेख केले. कौशल्या तुला लोणी सुद्धा असं मऊ काही नाही ना लोण्यात तुला टोचणारे जिभेला असं बघून देते. आणि एकदा तिला असं म्हणजे अप्रतिम भक्त असतात त्या अघोरमणी, त्या लोणी काहीतरी साळीच्या लाह्या खायला देतात. आणि ती साळीची लाह्या स्वतः ज्या वेळेस प्रसाद म्हणून खायला जातात तेव्हा त्यांच्या जिभेला साल टोचतं तांदळाचं. आणि मग ते म्हणतात अरे अरे मी आज रामाला काय खायला घातलं, साळीच्या लाह्या दिल्या, मी एवढं पाहिली नव्हती का, चुकून रामाला गेली असेल तर. अगं माता कौशल्य, तू तर लोणी सुद्धा असं पाहिल्याशिवाय देत नाहीस, आणि मी तर त्याला साळीची लाई दिली, असं कसं झालं असेल काय. इतकी हळहळतात त्या, आणि त्या अशा समजत असतात, आणि त्यांना ते म्हणजे थोडक्यात सिद्धी प्राप्त असते. त्यांना पूर्ण देव खातोय आपल्या हातनं ह्याची अनुभूती येत असते. आणि मग हे कलकत्त्यातच असल्यामुळं कलकत्त्याच्या दुसऱ्या टोकाला रामकृष्ण परमहंस महान संत ही बाई आपल्या आपल्या जागी फक्त पहाटे 2 वाजता उठून ध्यानाला बसायच्या, आणि नंतर 6 उजेडायच्या वेळेस त्या सगळं मंदिरात काम करत असतात. तेवढंच एक कृष्णाचं मंदिर जवळ असतं आपल्या त्यांच्या. अघोरमणींचं फार चरित्र सुंदर आहे, फार.
आणि मग त्याच्यानंतर झाडून घ्यायचं मंदिर, सडा रांगोळी करायच्या, स्नान करायच्या, सूर्योदयाच्या आधीच हे सगळं. आणि मग जपाला पुन्हा बसायच्या, आरती बिरती करायच्या, काय असेल ते दाखवायच्या. आणि काय खाणं तर रोज फक्त भात शिजवून खायच्या, मूठ 2 मूठ तांदूळ शिजवायच्या. जर डाळ कुठत मिळाली तर एखाद दिवशी डाळ देवापुढे येईल तेवढंच काय असेल ते. आणि जेवढं त्यांना अपेक्षित असतं तेवढं येत असतं. देव कोणालाही उपाशी मारत नाही. आणि त्यात चूल पेटवायच्या आणि खायच्या. हे एक दिवशी हा ते ताक, दही, लोणी करत असतात. सर्व काही करायचं भगवंतासाठी करायचं. आणि मिळतं त्यांना, काही राहत नाही त्यांचं. आणि मग एक दिवशी ते लोणी त्या भावाविषयात जातात. अरे खातोयस ना रामा, खातोयस ना कृष्णा, अरे घे ना, किती घे, किती वेळ धरू मी. आणि ती वाटी हातात धरलेली आणि त्या हातातनं लोणी हातात धरले. आणि त्या भावाविषयात त्या आपलं घर मंदिर सोडून चालायला लागतात कलकत्त्याच्या महारस्त्यावर. आणि जिथं रामकृष्ण असतात तिथं त्या भावाविषयात तिथपर्यंत पोचतात. आणि घे ना म्हणून असं मग ते रामकृष्णांच्या मुखामध्ये लोणी देतात. तशाच अवस्थेत ते वाटीतलं सगळं, अरे किती किती मला पळवलंस, मी म्हातारी आहे, तुला कळतं का नाही कृष्णा, असं म्हणून त्याच्या तोंडात देतात. आणि आता मी तृप्त झालो असं तो त्यांना त्यांचा कृष्ण जो राम काही आहे, जी इष्टदेवता ती त्यांना सांगते. आणि मग ते म्हणते की आता तू मला पुन्हा याच्या पुढे नाही दिलं तर चालेल. ती म्हणे असं का रे, कंटाळलास का माझ्या लोण्याला, वास येतोय का. तर ती म्हणे नाही ग, मी आज इतकं मनापासून खाल्लंय की खूप 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 खाऊन झालं, आज मी तृप्त झालो, आता ह्याच्या पुढे मला तू देऊ नको. आणि मग ते म्हणते असं असं होय, मग ठीक आहे, असं म्हणून ते डोळे उघडते तर आपण तिसरीकडेच आहे. अरे मी हे कुठं आले आणि काय, म्हणजे तिला कळत नाही. आणि लोणी कोणी खाल्लं तर ह्या एवढ्या मोठ्या माणसाने खाल्लं. आणि मग ते तिला सगळे ती करत असलेल्या साधनेची ओळख देतात. आणि ते म्हणतात तू योग्य ठिकाणी आली आहेस. आणि आज तिला ही सिद्धी प्राप्त होती की तू भगवंत तुझं खात होता, ती दगडाची मूर्ती जी तुझ्याकडे आहे ती. आणि त्याला आता त्या बाल लल्ला, म्हणजे रामच असतो तो, बाल लल्ला म्हणायची, त्याला त्या ठेव आणि तू जाते. मग ती अक्षरशः अरे असं कसं जाऊ. आणि ती आलेली असते त्याच्या मागं, तिला दिसत असतं ते, पण लोकांना दिसत नसतं. आणि ती मूर्ती त्यांच्या पुढे रामकृष्ण ठेवून घेतात त्यांच्याकडे. आणि तिला म्हणतात आता जाता तुला ह्याची काहीही गरज नाही. म्हणजे अप्रतिम ह्या सिद्धी, किती काय काय प्रकारच्या सिद्धी कुणाकुणाला प्राप्त होतात. म्हणजे ह्या अशा कित्येक स्त्रिया आहेत. आणि ह्या नाथ संप्रदाय तर सिद्धींसाठी महासागर आहे. आणि कोणत्याही सिद्धींचा त्यांनी स्वतःसाठी उपयोग केला नाही, समाजासाठी गरज पडेल तिथं. म्हणजे खूप सिद्धी नाथांनी वापरल्या. नाथ संप्रदायात नवनाथांनी अप्रतिम सर्व सिद्धी वापरलेल्या आहेत. दत्तांची भिक्षा सुद्धा सिद्ध भिक्षा म्हणतात. ज्या माणसाला, म्हणजे असं वर्णन केलंय दत्तभक्तांनी किंवा दत्तांच्या ह्याच्यात ऐकलंय महात्म्यामध्ये, तीव्रतेने तुम्हाला इच्छा असेल की दत्त माझ्याकडे भिक्षेला यावे, मनापासून इच्छा असेल, खरी इच्छा असेल, आणि दत्तांना काहीतरी खायला घालायचं असेल तर मनोमन तुम्ही प्रार्थना करा, कोणत्या ना कोणत्या रूपात येईल. दत्त सिद्ध भिक्षा, म्हणजे भिक्षा सिद्ध आहेत ते. तुम्हाला तुमच्याकडनं ते ते अन्न, तो प्रसाद जे त्यांना तुम्हाला द्यायची अपेक्षा असते ते खाऊन जातात. तुम्हाला ते कळतही नाही. आणि मग जेव्हा कळतं तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे दत्त महाराज येऊन गेले. आणि मग त्याचा आनंदही मिळतो. आपल्या हातून ते घेऊन गेले, फक्त मला लक्षात कसं आलं नाही, ते तर खाऊ नाही गेले, असं सुटफूट लागते. पण तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय दत्त महाराज राहत नाही. ही दत्तांची सिद्ध भिक्षा हे सांगितलेलं आहे की, म्हणजे नवनाथांच्या पोथीमध्ये तर अपार अपार, म्हणजे नाथ संप्रदायात तर सिद्धींचा नुसते लयलूट आहे. पण कुठंही त्यांनी गैरवापर केलेला नाही, अजिबात केलेला नाही. आपल्या म्हणजे इकडनं तिकडं जायसाठी वगैरे सध्या सिद्ध्या वापरल्या, बरेच ते चालले पण तेवढालेच आहेत. पण ह्या सिद्ध्या त्यांना कुठंही अडथळा झालेल्या नाहीत, उलट समाज उपयोगी काम करण्याला मदत झालेली आहे. हे त्यांच्याकडनं आपण हे शिकायचं. नवनाथांच्या पोथीवरनं अजब अजब चमत्कार नुसते नाही, आपल्याला यदा कदाचित आपल्याला सिद्धी प्राप्त झाली तर आपण त्याचा वापर असा केला तर किती चांगलं, हा विचार करायचा. कारण जर प्रगती करायची असेल तर ते होणारच. आपली इच्छा असेल, आपण प्रगतीच्या मार्गावर आहे, आपण प्रगतीच करणार आहे, तर योग असो भक्ती असो, तुम्हाला आपल्याला त्या सिद्धी प्राप्त होणारच. कारण तो ईश्वराचा नियम आहे आणि ते घडतच तसं. मग तर त्यावेळेस आपण बुद्धी शाबूत ठेवायची.
आणि ते परमेश्वराने मला लालूच दाखवले, इथं नाही मला अडायचं. असे महासागर आहेत सिद्धींचे. असा प्रत्यक्ष परमात्मा माझ्या जवळ येतोय, तर मी असल्या छोट्या मोठ्या सिद्धींकडे का बघायचं, असं काही म्हणून त्याला डावलायचं किंवा त्याचा म्हणजे मान ठेवायचा, तू बाजूला राहा, मला माझ्या मार्गाने जाऊ दे, हे करायचं हे अपेक्षित आहे साधकाला, हे सांगितलंय. आणि म्हणजे ह्या सिद्धींचे इतके इतके अनुभव आहेत की बस. गोंदवलेकर महाराजांना मी सांगितलं तसं त्यांनाही अनेको सिद्ध्या प्राप्त होत्या, कधीही त्यांनी स्वतःसाठी काहीही उपयोग केला नाही. क्वचित क्वचित लोकांच्या म्हणजे प्रगतीसाठी त्यांना म्हणजे लक्षात यायचं, लोक कोण कसं आहे कोण कसं आहे हे बघायसाठी. मी मागे मी एकदा बोलले होते की मोठ्या काठीला कापड गुंडाळायचे, ते पेटवायचं आणि ते झोपलेले असताना साधकांच्या पार्श्वभागाकडे बघून नेऊन बघायचं की त्याचा लिंग देह कुठं आहे, किती लडबडलाय, तो किती वासनामय आहे, का मुक्त व्हायच्या खरंच दिशेने आहे, हे त्यांना समजत होतं. ही सिद्धी आहे प्राप्त होणं. अशा असंख्य सिद्ध्या अनेकांना प्राप्त होतात, अनेक भक्तांना होतात. हे भगवान सविस्तर वर्णन आपल्याला आज हे पाहायला मिळतं की प्रिय उद्धव, ज्याने आपले प्राण मन इंद्रियांवर विजय प्राप्त केलाय, जो संयमी आहे, माझ्याच स्वरूपांची धारणा करतो, त्याच्यासाठी अशी कोणतीच सिद्धी नाही की जी दुर्लभ आहे. त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात, ते काहीच त्याला दुर्लभ नाही ना. परंतु श्रेष्ठ पुरुष म्हणतात की जे लोक भक्तियोग अथवा ज्ञानयोगाचा उत्तम योगाचा अभ्यास करत आहेत, माझ्याशी एकरूप होतात, त्यांना ह्या सिद्धी विघ्न वाटतात. कारण त्या कारणाने त्या व्यर्थ म्हणजे या सिद्धी मला प्राप्त झाल्या हे लक्षात घ्यायचं, मग त्यांचा वापर करून बघायची बुद्धी व्हायची, मग आणखीन कुणाला उपयोग करून घ्यायचा का, मग ह्याच्यात वेळ जातो. हा वेळेचा अपव्यय आहे. सिद्धी प्राप्त होणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असं ते साधक समजतात. जगतात जन्म, औषधी, तपस्या, मंत्रादीद्वारे जितक्या सिद्ध्या प्राप्त होतात त्या सर्वच्या सर्व योगांद्वारे मिळतात, परंतु योगाची अंतिम सीमा माझ्या सारूप्य सालोक्याची प्राप्तीशिवाय माझ्यात चित्त लावून कोणत्याही साधनेने प्राप्त होत नाही. हे म्हणजे माझ्यातच एकत्व पावल्याशिवाय अन्य कशानेही प्राप्त होत नाही. त्याला स्वारूप्यता पाहिजे, सलोकता पाहिजे आणि मन एकाग्रपणे माझ्यातच लावलं पाहिजे. ह्या सिद्धिविद्धी म्हणजे कुचकामी आहे, त्याचा उपयोग नाही. थोडाफार उपयोग घ्यायचा पण कामापुरता. म्हणजे अगदी बनसरे काकांनी सुद्धा सांगितलंय, आपल्याला छोट्या मोठ्या सिद्धी प्राप्त होतात, त्याचा आपल्या कामापुरता उपयोग करा, त्याच्यात गुरफटून जाऊ नका. ब्रह्मवाद्यांनी पुष्कळ साधने सांगितली आहेत. योग, सांख्य व धर्म आधी त्यांचा अर्थात समस्त सिद्धींचा मी एकमात्र स्वामी आहे, प्रभू आहे. आणि ज्याप्रमाणे स्थूल पंचमहाभूतांमध्ये बाहेर आत सर्वत्र सूक्ष्म पंचमहाभूतेच आहेत, सूक्ष्म भूतांव्यतिरिक्त स्थूल भूतांची काही सत्ताच नाही, तसेच मी समस्त प्राण्यांच्या द्रष्टारूपाने बाहेर दृश्य रूपाने स्थित आहे. माझ्यात आत बाहेर भेदच नाही, कारण की मी निवारण व एकमेवा द्वितीय आत्मस्वरूप आहे. मग उद्धव म्हणतात, भगवान आपण तर स्वयं परब्रह्म आहात, आपला आदी नाही ते अंत नाही, आपण अद्वितीय आहात, आवरण रहित तत्व आहात. समस्त प्राणी पदार्थांची उत्पत्ती, स्थिती, लय आणि प्रलयाचे कारण सगळं काही तुम्हीच आहे. मग उच्च नीच सर्व प्राण्यात आपण स्थित आहात. मग परंतु ज्या लोकांनी आपले मन इंद्रिय वश केले नाहीत, ते आपणास जाणू शकत नाहीत. आपले यथोचित उपासना तर ब्रह्मवेत्ता पुरुष म्हणजे तेच करतात. मोठमोठ्या ऋषी महर्षींनी आपल्या कोणत्या रूपात विभूतींची परमभक्तीने उपासना केली आहे व सिद्धी प्राप्त करून केली आहे. म्हणजे मला तुमच्या विभूती ऐकायला आवडेल. देवाला तो म्हणतो की विभूतींचं म्हणजे रूप कसं आहे. समस्त प्राण्यांचे जीवनदाता प्रभू, आपण तर समस्त प्राण्यांचे अंतरात्मा आहात म्हणताय, व त्यात गुप्त राहता, लीला करता, आपण सर्वांना पाहता, पण जगातले मायेने प्राणी मोहित झाल्यामुळे तुम्हाला कोणीच पाहू शकत नाही. अचिंत्य ऐश्वर्य संपन्न प्रभू,
ही पृथ्वी, स्वर्ग, पाताळ, दिशा सर्व आपल्या प्रभावाने युक्त आहेत. त्या आपल्या विभूतीच आहेत. मग त्याचं वर्णन कृपा करून आपण मला सांगा. प्रभू, मी आपल्या चरणांची वंदना करतो की सर्व तीर्थांचे पण तीर्थ बनव, सगळ्या तीर्थांना तीर्थ बनवणाऱ्या चरणांना वंदन करतो. मला कृपा करून सांगा असं तो म्हणतोय. आणि आता देव आपल्या विभूती सांगतायत. जे अर्जुनाला गीतेमध्ये जसं सांगितलं ते काय सांगितलं हे पुन्हा भगवान स्वतःच सांगतायत की मी काय काय सांगितलं. उद्धवाला देव म्हणतायत, प्रिय उद्धवा, तू प्रश्नांचे मर्म समजणाऱ्यांच्या शिरोमणी आहेस. ज्यावेळी कुरुक्षेत्रात कौरव आणि पांडव युद्ध चालू होतं त्यावेळी शत्रूंच्या युद्धासाठी तत्पर असणार अशा अर्जुनाने मला हाच प्रश्न विचारला होता. अर्जुनाच्या मनात अशी धारणा झाली की कुटुंबियांना मारणे ते राज्यासाठी फारच निंदनीय अधर्म आहे. सामान्य पुरुषाप्रमाणे तो हा विचार करत होता की मी मारणार आणि ते मरणार. पण आणि त्यामुळे तो युद्धापासून परावृत्तही झाला. परावृत्त व्हायचाच विचार करत होता. पण जेव्हा रणभूमीवर पुष्कळशा युक्त्या देऊन वीर शिरोमणी अर्जुनास समजावले होते की तेव्हा अर्जुनाने मला हाच प्रश्न विचारला होता की काय करायला पाहिजे. मी तुझ्या विभूती सांग. उद्धवजी, समस्त प्राण्यांचा आत्मा हितैषी सुहृद ईश्वर नियामक मीच आहे. मीच त्यांच्या प्राण्यांच्या आणि पदार्थांच्या रूपात असतो. त्यांची उत्पत्ती स्थिती लय मीच घडवतो, कारण त्याचं मीच असतो. मग अहम गतिर्मताम काल कलयतामहम गुणानाम चाप्यहम साम्य गुणिन्यौथ पत्तिकोप गुणहा. म्हणजे गतिशील पदार्थात गती मी आहे. आपल्या अधीन करणाऱ्यांना मी काळ आहे. गुणांनी मी त्यांचे मूळ स्वरूप साम्यावस्था आहे. व जितके पण गुणवान पदार्थ आहेत त्यांचा स्वाभाविक हा गुण मी आहे. भगवान आता सगळं व्यवस्थित सांगतायत की आपण स्वरूप कुठं कुठं आहे. नंतर मी वेदांचे अभिव्यक्ती स्थान हिरण्यगर्भ आहे. मंत्रांच्या 3 मात्रा म्हणजे ओंकार मी आहे. ओम अक्षरांमध्ये मी अकार आहे. छंदांमध्ये मी गायत्री आहे. समस्त देवतात इंद्र मी आहे. 8 वसूंमध्ये अग्नी मी आहे. 12 आदित्यामध्ये विष्णू मी आहे. 11 रुद्रामध्ये नील लोहित मी आहे. ब्रह्मर्षींमध्ये भृगु मी आहे. राजर्षींमध्ये मनु मी आहे. देवर्षींमध्ये नारद मी आहे. गायीमध्ये कामधेनू मी आहे. सिद्धांमध्ये हे सर्व भगवंतांनी आपल्या विभूतीमध्ये आपण पण बघतो 10व्या अध्यायात हे सांगितलेलं आहे. कपिल मी आहे. सिद्धांमध्ये कपिल मी आहे. पक्षात गरुड आहे. प्रजापती दक्ष प्रजापती आहे. पितरात अर्यमा आहे. प्रिय उद्धवा, मी दैत्यराज प्रल्हाद आहे. नक्षत्रात चंद्रमा आहे. औषधांमध्ये सोमरस आहे. यक्ष राक्षसांमध्ये कुबेर आहे. तसेच मी ऐरावतम गजेंद्राणाम यादसाम वरुणम प्रभुम तपताम द्युमताम सूर्य मनुष्याणाम च भूपतीम. मी गजराजांमध्ये ऐरावत आहे. जलनिवासांमध्ये प्रभू वरुण आहे. तपाने आणखी चमकणाऱ्यांमध्ये सूर्य आहे आणि माणसामध्ये राजा आहे. मी घोड्यात उच्चे सर्व आहे. धातूमध्ये सोना आहे आणि दंडधार्यांमध्ये यम आहे. सापामध्ये वासुकी आहे. प्रिय उद्धव, मी नागराजात शेषनाग आहे. दाढवाल्या प्राण्यांमध्ये राजा सिंह आहे. आश्रमांमध्ये संन्यास व वर्णात ब्राह्मण आहे. आणि मी तीर्थ व नद्यांमध्ये गंगा आहे. जलाशयांमध्ये समुद्र आहे. अस्त्रशस्त्रामध्ये धनुष्य आहे. धनुर्धारींमध्ये त्रिपुरारी शंकर मी आहे. नंतर निष्पाप उद्धवजी, मी निवासस्थानात सुमेरू आहे आणि हिमालय स्थानामध्ये हिमालय आहे.
वनस्पतींमध्ये पिंपळ आहे. धान्यामध्ये धान्यामध्ये जवस सांगितलंय ना, हे मला म्हणजे विशेष वाटतं. आपण एवढ्या म्हणजे मी वाचल्या अनेक गोष्टी जवसाचा उल्लेख आलाय, पण भगवंताची विभूती म्हणून जवस आपल्याला म्हणजे मला भागवतातच कळलंय. पण त्यांनी भगवंताने आपलं रूप कोणत्या ह्याच्यात सांगितलंय, तर त्यांनी स्वच्छ सांगितलंय मी धान्यामध्ये जवस आहे. औषधीनाम अहव्यवाहा. पुरोधसाम मी पुरोहितांमध्ये वशिष्ठ आहे. वेदवेत्यांमध्ये ब्रह्मवेत्ता आहे, बृहस्पती आहे. समस्त सेनापतीत स्वामी कार्तिक आणि सन्मार्ग प्रवर्तकांमध्ये भगवान ब्रह्मदेव आहे. मी पंचयज्ञांमध्ये ब्रह्मयज्ञ म्हणजे स्वाध्याय यज्ञ आहे. व्रतामध्ये अहिंसा व्रत आहे. शुद्ध करणाऱ्या पदार्थात नित्य शुद्ध. आता शुद्ध करणाऱ्या पदार्थात अनेक पदार्थ आहेत. नित्य शुद्ध वायू, अग्नी, सूर्य, जल, वाणी ह्या अर्थात आत्मा मीच आहे. त्यानंतर 8 प्रकारच्या योगामध्ये मी मनोनिरोधक समाधी आहे. विजय इच्छिणाऱ्या राहणाऱ्यात मी मंत्र आहे. कुशलांमध्ये आत्मा आहे. अनात्म्यांचे विवेकरूप कौशल्य तसेच ख्याती वाट्यात विकल्प न करता त्यात कौशल्य प्रदान करणारा मी आहे. मी स्त्रियात मनुपत्नी शतरूपा आहे. पुरुषात स्वयंभुव मनु आहे. मुनीश्वरांमध्ये नारायण आहे. ब्रह्मचार्यांमध्ये सनत कुमार आहे. धर्मामध्ये कर्मसन्यास आहे. नंतर प्राण्यांना अभयदान रूप सच्चा संन्यास आहे. त्रायणाचे त्यागद्वारे संपूर्ण म्हणजे प्राण्यांना अभयदान करणारा सच्चा संन्यास आहे. अभयाच्या साधनात आत्मस्वरूपाचे अनुसंधान मीच आहे. अभिप्रायात गोपनाचा साधनात मधुर वचन आणि मौन मी आहे. स्त्री पुरुष जोड्यात प्रजापती जोडी मी आहे. सदैव सावधान राहून जागणाऱ्यांमध्ये संवत्सर काळ मी आहे. ऋतूमध्ये वसंत मी आहे. हेमामध्ये वसंत ऋतू मी आहे. महिन्यात मार्गशीर्ष मी आहे. तर नक्षत्रात अभिजित नक्षत्र मी आहे. आता तर अभिजित नक्षत्र बऱ्याच म्हणजे नाहीच आहे आपल्या सध्या कलियुगामध्ये नव्हतं. मी द्वीपात युगात सत्ययुग आहे. विवेकियात महर्षी देवल आहे. आसित व्यासांमध्ये श्रीकृष्ण द्वैपायन व्यास व कवींमध्ये मनस्वी शुकाचार्य आहे. म्हणजे विवेकियांमध्ये महर्षी देवल, आसित, व्यास आणि व्यास श्रीकृष्ण द्वैपायन असं सगळ्यांची नावं आहेत. सृष्टीत उत्पत्ती लय मी आहे. प्राण्यांमध्ये जन्म मृत्यू मी आहे. विद्या अविद्या जाणणाऱ्या पुरुषात भगवान वासुदेव मी आहे. माझ्या प्रेमी भक्तात उद्धवा तू म्हणजे मी आहे, माझं स्वरूप आहे. किम पुरुषांमध्ये हनुमान मी आहे. विद्याधरात सुदर्शन मी आहे. म्हणजे ज्यावेळी नंदाला अजगराने ग्रासलं होतं तेव्हा माझ्या पदस्पर्शाने तो सुदर्शन रूप घेऊन गेला. तो रत्नात पद्मराग मी आहे. सुंदर वस्तूंमध्ये कमल कळी मी आहे. तृणामध्ये कृश मी आहे. हविष्यात गायीचे तूप मी आहे. मी व्यापारात लक्ष्मी आहे. छलकपट करणाऱ्यांमध्ये द्वितक्रीडा आहे. तितिक्षयांमध्ये सहिष्णुता आहे. सात्विक पुरुषात सत्वगुण मी आहे. बलवानांमध्ये उत्साह मी आहे. पराक्रम मी आहे. भगवत भक्तांमध्ये भक्तियुक्त निष्काम कर्म मी आहे. वैष्णवांना पूज्य वासुदेव मी. संकर्षण, पद्युम्न, अनिरुद्ध, नारायण, हयग्रीव, वराह, नरसिंह, ब्रह्मा आदी 9 मूर्तींमध्ये श्रेष्ठ वासुदेव मीच आहे. मूर्ती म्हणजे त्या 9सह मी गंधर्वांमध्ये विश्वावसू, अप्सरात ब्रह्माच्या दरबारातील अप्सरा पूर्वचित्ती मी आहे. पूर्वतात स्थिरता पर्वतांमध्ये स्थिरता मी आहे. तर पृथ्वीमध्ये अविकारी गंध मी आहे. पाण्यात रस मी आहे. तेजस्व्यांमध्ये तेजस्वी अग्नी, सूर्य, चंद्र, तारे, प्रभा मी. तर आकाशात त्याचा एकमात्र गुण शब्द मी होय. उद्धवा मी ब्राह्मणांना श्रेष्ठ मानले. बलिवीरांमध्ये अर्जुन आणि प्राण्यामध्ये उत्पत्ती स्थिती प्रलय आहे. पण पाया चालण्याची शक्ती मी आहे.
वाणीत बोलण्याची शक्ती मी आहे. गुदद्वारात मलत्यागाची शक्ती मी आहे. हातात पकडण्याची शक्ती मी आहे. जननेंद्रियात आनंद उपभोगण्याची शक्ती मी आहे. त्वचेमध्ये स्पर्शाची शक्ती मी आहे. डोळ्यात दर्शन शक्ती मी आहे. रसनेत स्वाद शक्ती मी आहे. कानांना श्रवण शक्तीची मी तर नाकात हुंगण्याची शक्ती मी आहे. सर्वेंद्रियांची इंद्रिय शक्ती मी थोडक्यामध्ये तुला सांगतो. पृथ्वी, वायू, आकाश, जल, तेज, अहंकार, महत्त्व, पंचमहाभूत, जीव, अव्यक्त प्रकृती, सत्वरजतम या अतीत असणारे ब्रह्म हे सर्व मीच आहे. या तत्वांची गणना लक्षणांद्वारे त्याचे ज्ञान तसेच तत्वज्ञान रूप त्याचे फळ पण मीच आहे. मीच ईश्वर, मीच जीव, मीच गुण, मीच गुणी, मीच सर्वांचा आत्मा, सर्व काही मी आणि माझ्या अतिरिक्त काही नाही. तसं मोजू लागलात तर परमाणू सुद्धा मोजू शकशील, पण माझ्या विभूतींची गणना करणे शक्य नाही. म्हणून असे समज की जात म्हणून तेज आहे, ज्ञान आहे, श्री आहे, कीर्ती आहे, ऐश्वर्य आहे, लज्जा आहे, त्याग आहे, सौंदर्य आहे, सौभाग्य आहे, पराक्रम आहे, तितिक्षा आहे, विज्ञानादी श्रेष्ठ गुण आहेत. हे सर्व माझे अंश आहेत. उद्धवजी, मी तुझ्या प्रश्नानुसार अतिशय संक्षेपामध्ये तुला उत्तर दिलेले आहे. ते तू समजून घे, त्याच्यावर चिंतन कर. माझ्या विभूतींचे वर्णन तसे तर करणे अवघड आहे. त्या सर्व परमार्थ वस्तू नाहीत, मनोविकार मात्र आहेत. कारण मनाने विचार केलेली व वाणीने बोललेली प्रत्येक वस्तू परमार्थ नसते. किती सोप्या शब्दात शेवटी भगवंतांनी सांगितले. म्हणजे आपण आता ही बडबड करतोय, तुम्ही ऐकताय, म्हणजे हा परमार्थ नाही. फक्त ठराविक लेवल पर्यंत आपली प्रगती साधायला सत्संग म्हणून याचा उपयोग करून आपण नराचा नारायण होऊ शकतो. एवढ्यासाठी फक्त उपयोग करायचा. तेच त्यांनी सांगितले की फक्त एक कल्पना असते. तू वाणीच्या स्वच्छंद भाषणासाठी मनाचे संकल्प विकल्प बंद कर. त्यासाठी प्राण्यास वश कर, इंद्रियांचं दमन कर, सात्विक बुद्धीद्वारा प्रपंचाभिमुख बुद्धीला शांत कर आणि संसाराच्या जन्म मरण रूपी चक्रव्यूहात पडायला लावणारी म्हणजे मन त्याला स्थिर कर, म्हणजे त्याला ओळखेचून घे. जो साधक बुद्धीद्वाराला वाणीस मनास पूर्ण वश करत नाही त्याचे तप, व्रत, दान क्षीण होतात. तसे कच्च्या मठात भरलेलं पाणी झिरपून सगळं जातं, त्याप्रमाणे आहे. म्हणून माझ्या प्रेमी भक्ताने मतपरायण होऊन भक्तियुक्त बुद्धीने वाणी, मन, प्राण संयम करावा आणि बाकी काहीही न करता माझ्यात मन लावून मला शरण यावं आणि कृतकृत्य व्हावं. अतिशय सोपं भगवंतांनी शेवटी सांगितले. काय माझ्या विभूती काय आहेत काय आहेत बघत बसण्यापेक्षा सर्वच मी भरलेला आहे हा एक विचार करावा आणि मला शरण यावं. अतिशय सोपं भगवंतांनी सांगितलंय. आजच्या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी आपण सगळ्यांनी संकल्प करूया की देव अशा परमात्म्याचं दर्शन, लाभ, सत्संग आपल्याला वारंवार होत राहू दे आणि आपण चांगल्यात चांगलं ऐकून भगवंताजवळ जायला आपल्याला लवकरात लवकर म्हणजे भगवान त्याच्याकडे खेचून घेऊ दे. या आपल्या सदिच्छेसह तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा. सर्व आजच्या ह्या जे काही केली आपली सेवा श्रीकृष्णार्पण मस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, साधुर सेजे सौज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवून झाले जन सुफल. पहा पर्वणी आली अवनी, ही अघहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाओली. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता
मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चित्त. लोक सुखमळे संत द्विजकुळे सेऊनी भ्रमले प्राण हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः प्राचीन सभ्यताया समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की